नाशिकजवळील ही 2000 वर्ष जुनी लेणी तुम्ही बघितली आहे का? ही लेणी आहे नाशिकपासून 8 किलोमीटर अंतरावर. या ठिकाणी बुद्ध धर्माचे काही शिलालेख आणि बुद्ध धर्माच्या काही दगडात कोरलेल्या मूर्त्या बघायला मिळतात. आज आपण त्या ठिकाणी आलेलो आहे. या लेणीला म्हणतात पांडव लेणी. या लेणीवर जाण्यासाठी तुम्ही बाईक आणि कारने सुद्धा येऊ शकतात. पार्किंग या ठिकाणी मोफत आहे. सुरुवातीला तुम्हाला काय दगडी पायऱ्या लागतात. 20 मिनिटात तुम्ही लेणीवर पोहोचतात. या ठिकाणी तिकीट काढावे लागते एक 25 रुपयाचे. 25 रुपयाचे तिकीट काढून 9 ते 6 मध्ये तुम्ही लेणी बघू शकतात. लेणीच्या बाहेर बारकोड लावलेले आहे. या बारकोडच्या आधारे तुम्ही संपूर्ण लेणीची माहिती ऑनलाईन बघू शकता तुमच्या मोबाईलमध्ये. येथे बुद्धाच्या मूर्त्या कोरलेल्या आहे आणि काही शिलालेख देखील आहे जे की पाली भाषामध्ये आहे. एकूण 24 लेण्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. अखंड दगडामध्ये कोरलेल्या ह्या सर्व लेण्या आहेत. या लेण्यांमध्ये छोट्या छोट्या गुहा आहेत. ज्या गुहांमध्ये लोक ध्यान करायचे अशी मानले जाते. येथील लेण्या अतिशय सुंदर प्रकारे कोरलेल्या आहे ज्या की त्या काळची साक्ष देतात. येथे काही संकुले सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात. या संकुलांमध्ये छोट्या छोट्या गुहा आहेत. या गुहांमध्ये पूर्वी लोक ध्यान करत असतील त्यासाठी या गुहा बांधण्यात आल्या असाव्यात. तसेच बुद्धांच्या अनेक मूर्त्या या ठिकाणी कोरलेल्या आहेत. अनेक आसनांमध्ये बुद्धांच्या मूर्त्या दगडांमध्ये कोरलेल्या आहे या ठिकाणी ज्या तुम्हाला बघायला मिळतात. वरतून नाशिक सिटी सुद्धा खूप सुंदर दिसते. छान असा व्ह्यू दिसतो. तर जर तुम्ही नाशिकला येणार असाल तर पांडव लेणीला अवश्य भेट द्या.